नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण जो शब्दसंग्रह सुरू केलाय टार्गेट 3000 प्लस असणार आहे आपलं. या टार्गेट 3000 प्लसचा आपला दिवस चौथा आहे. या चौथ्या दिवशी आपण 10 वाक्यप्रचार, 10 म्हणी, समानार्थी, विरुद्धार्थी हे सगळे शब्द आपण बघणार आहोत. त्यासाठी लेक्चर सुरू करूया. बॅच पण असणार आहे आपली, 1 तारखेला बॅच लॉन्च होणार आहे. त्या अगोदर असं समजा की डेमो लेक्चर आहे, त्यानुसार शिकूया आपण. चला बघा, आता पहिला वाक्यप्रचार काय सांगतो. अंधारात घाव घालणे म्हणजे काय करणे, याचा अर्थ काय होतो. अंधारात घाव घालणे म्हणजे इथं बघा, आता याचा अर्थ असा होतो की कळू न देता नुकसान करणे, म्हणजे एखाद्याला कळू पण द्यायचं नाही आणि त्याचं नुकसान करायचं. आता हा बघा, इथं आहे ना, काम करतोय हा, बरोबर ना, आणि हा काम करत असताना हा अंधारात घाव घालतोय. याने काय केलं, याचं चांगलं काम खराब करून टाकलं. मग याचं लोनची जी फाईल होती ना, तीच रिजेक्ट होऊन गेली. मग याला म्हणायचं अंधारात घाव घालणे म्हणजेच कळू न देता नुकसान करणे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, आंबट शौकीन असणे, भलत्यात चैनी करणे. आता या बाबाला, याचं तरुण वय, याचं वय कसलंय, व्यायाम करायचं, चांगल्या परीक्षांचा अभ्यास करायचा, ग्राउंड करायचं, पण आता हा एखादा बिझनेसमॅनचा मुलगा असेल, त्याच्यामुळे याला आंबट शौकीन आहे. आंबट शौकीन म्हणजे काय, उगाच काहीतरी बाहेरचं खायचं, गाड्या घेऊन फिरायचं, इथं काय मद्यपान करायचं. मद्यपान म्हणजे दारू वगैरे पिता येतो. ओके, हे असं त्याला आंबट शौकीन आहे. त्यासाठी लक्षात ठेवा, आंबट शौकीन असणे म्हणजे भलत्याच चैनी करणे. ओके. नेक्स्ट आंबा, बघा, आंबा शिंपणे म्हणजे याचा अर्थ काय होतो. आंबा शिंपणे विवाहानंतर वधूवरांनी मिळून करावयाची एक काय तर विधी आहे. विवाह झाल्याच्या नंतर, लग्न झाल्याच्या नंतर काही विधी असतात. प्रत्येक जाती धर्मामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कल्चर असतात. त्यामधलाच हा एक प्रकारे आंबा शिंपणे म्हणजे काय करणे. आता हे काय करतायत, ते विधी पार पडतायत, त्याला म्हणायचं आंबा शिंपणे, असं त्याचा अर्थ होतो. ओके, विवाहानंतर वधूवरांनी मिळून करावयाचं एक विधी असणार आहे. बघा, आंधळे नक्षत्र लागणे. आंधळे नक्षत्र लागणे म्हणजे शोध करून पुष्कळ वेळेपर्यंत वस्तू न सापडणे. शोध करूनही पुष्कळ वेळेपर्यंत त्याला वस्तूच नाही सापडली, याला आंधळे नक्षत्र म्हणायचं. आता हा खूप कधीच यायची वस्तू शोधतोय, त्याला वस्तू सापडत नाही, म्हणजे याला आंधळे नक्षत्र लागले. बघा, सगळा पसारा केला यांनी, इथं पण कपडे काढलेत, इथं पण सगळं वया पुस्तकं काय असेल नसेल इथं वया काढल्यात, अजून शोधूच राहिला तरी त्याला सापडलं नाहीये. त्याच्या रूम मध्ये कोणीतरी गेलं आणि त्याला म्हटलं, बाबा टेन्शन घेऊ नको, तुला एक नक्षत्र लागले, त्याचं नाव काय तर आंधळे नक्षत्र लागणे, म्हणजे शोध करूनही पुष्कळ वेळेपर्यंत वस्तू न सापडणे. ओके. नेक्स्ट आता बघा, अंधाधुंदी, अंधाधुंदी माचणे म्हणजे काय करणे. प्रत्येकाने कायदा जुगारून देऊन आपल्या मनाप्रमाणे वागणे. प्रत्येकाने अंधाधुंदी वागायचंय. आता यांना काही कायदे वगैरे आहे का. हे दुकान काय याच्या बापाचं दुकान आहे का, नाही ना. हा दुकान फोडू राहिला, त्या बिचाऱ्यांनी कष्टाने उभं केलंय. कायदा नावाची गोष्टच राहिली नाहीये. स्वतःला जे वाटेल ते करायचंय. मग याच्या बापाचा कायदा आहे का, नाही. मग यांनी काय केलंय, तर अंधाधुंदी माच केलंय. आणि बघा, इथं हे दोघं जण भांडणं करताय आणि ते आधी मागचे पण आले बघा, काही याचे समर्थक, काही याचे समर्थक, आणि हे चालले गार्डनवर रॅली घेऊन, कुठेतरी चालले, एखाद्या मोर्चाच्या विरुद्ध चालले असेल, बरोबर ना. मग यांना सगळ्यांना काय म्हणायचं रे, तर यांना सगळ्यांना म्हणायचं अंधाधुंदी माजणे, म्हणजे प्रत्येकाने कायदा जुगारून आपल्या मनाप्रमाणे वागणे, असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. अंतर्मुख होणे म्हणजे काय होणे. अंतर्मुख होणे म्हणजे स्वतःशीच विचार करणे. अंतर्मुख होणे म्हणजे काय करणे, स्वतःशीच विचार करणे. हा बिचारा काय करतोय ना, याला टेन्शन आलं, याचा आहे ना ग्राउंडच प्लस होत नाही किंवा याचा पेपरच वाढत नाहीये. मग हा बिचारा अंतर्मुख झालाय, म्हणजे स्वतःचाच विचार करतोय. हा हा काय करतोय, स्वतःचाच विचार करतोय की आपलं काय चुकतंय नक्की. आपला पेपर चुकतोय की आपलं ग्राउंड चुकतोय की आपल्या अभ्यासाची पद्धत हे नाही होते, ते स्वतःला एकदा चेक करा. नक्की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटणार आहे. एकदा तरी अंतर्मुख होणं गरजेचंच आहे, कारण स्वतःशी विचार करणं. अंगी मिरच्या लागणे किंवा झोंबणे. बघा, आता चरफडाट होणे. आता याला बघा, अंगी मिरच्या लागणे म्हणजे याने मिरची खाल्ली म्हणजे लागलंय का, नाही. याला कोणीतरी टोचून बोललंय. याला कोणीतरी काय झालंय ना, तर याला कोणीतरी टोचून बोललंय, आणि टोचून बोलत असताना मग याच्या अंगी मिरच्या लागल्यात, याला मिरच्या झोंबल्यात. म्हणजेच काय होणे, चरफडाट होणे, म्हणजे बरोबर त्याला लागलेत. त्याला न बोलता दुसऱ्याच कोणतरी बोललंय आणि त्याला मिरच्या लागल्या. ओके, असं त्याचा अर्थ होतो. अंत पाहणे. अंत पाहणे म्हणजे काय करणे, कसोटी पाहणे, छळणे आणि गांजणे. अंत पाहणे. आता हा जो बिचारा, हा मुलगा आहे, बरोबर ना, याचा अंत बघता याचा, म्हणजे
आता हा ऑलरेडी याचा लेखी परीक्षेचा स्कोर वाढत नाहीये, पेपरचा स्कोर वाढत नाही म्हणून घरून टॉर्चर रे बाबा अजून किती दिवस करतो, थांब की कुठेतरी. ते एक टेन्शन वेगळं आहे, बरोबर. त्याच्यानंतर त्याचे मित्र बाहेर गेल्याच्या नंतर बघा ही त्याला टोचू राहिले, अरे तू अजून झाला नाही, कधी होशील, है ना, तू असाच लागलाय, तुझ्याकडनं होणार नाही. हे मित्र त्याची चेष्टा करताय, अंत बघताय त्याचा. आणि इथं बघा इकडून तो पार्ट टाइम जॉब करतोय, तर वरतून त्याला साहेब लोक त्याचे जे आहे वरचे ते पण त्याला आणखीन ताण देत आहे. त्याचा अंत बघताय का, अजून किती करू शकतो. मग त्यासाठी कसोटी पाहणे, छळणे किंवा गांजणे असा त्याचा अर्थ होतो अंत पाहणे. आंबणे म्हणजे आंबट होणे. एखादी अन्न पदार्थ असतो, तो जर आपण जास्त वेळ जर ठेवला तर तो खराब होतो. मग त्याला आपण काय म्हणतो आपल्या मराठी भाषेमध्ये, हे ना आंबट झालंय, म्हणजे काय झालंय, हे तर आंबलंय, बरोबर ना. म्हणजे आता बघा दूध असेल किंवा दही असेल किंवा एखादं लोणचं असेल, त्याच्यामध्ये आपण जर ठेवलं तर ते काय होतं, तर आंबट होते. आंबट होणे म्हणजे याचा अर्थ, आंबणे म्हणजे काय, तर आंबट होणे असा त्याचा अर्थ होतो. अकलेचे तारे तोडणे. बघा अकलेचे, अविचाराने बडबड करणे. अविचाराने काय करणे, बडबड करणे. त्याला काही माहित नसते तरी तो सभेत उभा राहून अकलेचे तारे तोडतो. याला काहीच माहित नाहीये ही सभा कसली आहे, काय आहे, उगाच गेलाय शहाणपणा करायला आणि याच्या अकलेचे तारे तोडत बसलाय, काही बोलतोय, त्याला काय अर्थ नाही, बरोबर ना, अर्थहीन बोलणे. अहो मी काल चंद्रावर जाऊन आलो म्हणतोय आणि तिथं माझा एलियनशी मैत्री झाली, काही बोल, त्याला मारायला पाहिजे, बरोबर ना. भेटला कधी तर त्याला नक्की एकदा मारा. म्हणजेच काय केली त्यांनी, अहो मी काल चंद्रावर जाऊन तिथे माझ्या एलियनशी मैत्री केली असं म्हणतोय तो. ठीक आहे, नेक्स्ट. अन्नाचा मारलेला खाली पाहणे. बघा, अन्नाचा मारलेला खाली पाही, तलवारीचा मारलेला वर आहे. अन्नाचा मारलेला खाली पाही आणि तलवारीचा मारलेला वर पाही. एखाद्याशी सौम्यपणे नम्रपणे वागून त्या माणसाला नमविता येते, परंतु उद्धटपणे कठोर वागणे तो माणूस आपला शत्रू होतो. म्हणजे म्हणजे आता याच्याशी प्रेमाने त्याच्याशी बोललाय तो, तो त्याचं 100% ऐकणार आहे, बरोबर ना. इथं काय झालंय ना, हा त्याच्याशी सौम्यपणे न वागता थोडासा उंबरटपणे वागलाय. मग तो त्याचा माणसाचा काय झाला, इथं शत्रू झालेला आहे दोघांचा एकमेकांशी. आणि इथं चांगला वागलाय तर त्यानुसार त्याचे चांगले रिलेशन तयार झाले. इथं उंबरट वागला तर दोघांची दुश्मनी झाली. म्हणजेच अन्नाचा मारलेला खाली पायी आणि तलवारीचा मारलेला वर पायी. एखादी सौम्यपणे नम्रपणे वागून त्या माणसाला नमवता येते, परंतु उद्धटपणे कठोर वागण्याने तो माणूस आपला शत्रू होतो. आता बघा रे, अवशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप हे सगळ्यांसाठी लागू होतं. अतिशय उतावळेपणाची कृती. एखाद्याला असं वाटतंय की मी एखादं पुस्तक वाचलं की मी डायरेक्ट पोस्टच मारली, मी अधिकारीच झालो पाहिजे, बरोबर ना. तूप खाल्ली की रूप येत नाही असं तुम्ही ऐकलं असेल. याने तूप खाल्लंय आणि याला लगेचच पाहिजे की मी लगेच गोरा झालो पाहिजे, का बरं नाही झालो. हे बघा त्याने तर टाइमच लावून ठेवलाय शहाणा, आहे की नाही. इथं तूप खाल्लंय आणि त्याचं म्हणणं तूप खाल्ल्याच्या नंतर मी लगेच गोरा झालो पाहिजे होतो, मी गोरा का नाही झालोय. म्हणजे तूप खाल्लं की त्याला लगेच काय पाहिजे, रूप पाहिजे. म्हणजेच औशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप, अतिशय उतावळेपणाची कृती असा त्याचा अर्थ होतोय. अवसबाई इकडे आणि पुनोबाई तिकडे. बघा आता ही म्हण आपण या अगोदर पण घेतली, अवसबाई इकडे पुनोबाई तिकडे. एकमेकांच्या विरुद्ध बाजू असणे याचा दोन अर्थ निघाले. मागच्या वेळेस आपण तो वकील बघितला होता आणि इथं काय ना, हे ह्या दोघी पण एकमेकांच्या कशाने तर विरुद्ध आहे. आवजबाई तिकडं पुनोबाई इकडं, या दोघींचा एकमेकींना विरोध. दोघी जावा शकता, दोघी बाजूला राहू शकता एकमेकींच्या, काहीतरी कारण असेल, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. फक्त ही आवजबाई इकडं पाहतीन, पुनोबाई तिकडं पाहतीन, एकमेकींच्या विरुद्ध बाजूला आहे त्या. असंगाशी संग प्राणाशी गाठ. अयोग्य माणसाची संगत धरल्याने प्रसंगी प्राणही गमावल्याची पाळी येते. जर तुम्ही चुकीच्या माणसाची संगत घेत असाल, चुकीच्या माणसासोबत राहत असाल तर तुमची प्राणाशी गाठ आहे, बरोबर ना. कारण त्याला जे वाईट व्यसन आहे हे 100% कोणाला लागणार आहे, हे वाईट व्यसन हे तुम्हाला पण लागू शकतं. म्हणजेच असंगाशी संग प्राणाशी गाठ आहे तुमची. वाईट संगतीचे भयंकर वाईट परिणाम होतात. तुम्ही तुरुंगात सुद्धा जाऊ शकतात लक्षामध्ये, आणि तुमचं निधन सुद्धा होऊ शकतं. त्याच्यामुळे संगत ही खूप चांगली असणं गरजेचं आहे. आपल्या सोबतचे कोण आहे, आपल्या सोबतचे कसे, हे मॅटर करतोय. ठीक आहे, पुढे त्यानंतर बघा, असतील शिते तर जमतील भूते. असतील शिते तर जमतील भूते. जवळ पैसा असेल तोपर्यंत सगळे गोळा होतात. आपण ही मन घेतलेली आहे, असतील शिते तर जमतील भूते. बघा आता हा बाबा याच्याकडे काय तर पैसा आहे,
मग हे सगळे भूत त्याच्या जवळ आलेत बघा. हे पैशासाठी लोभी आहे, स्वार्थी माणसं आहे. त्याच्याकडे पैसा आहे म्हणून त्याच्या जवळ आलेत की नाही. म्हणून असतील शिते तर जमतील भूते. जवळ पैसा असेल तोपर्यंत सगळे गोळा होतात. मग हे भूत आहे याच्या जवळ आलेत. अस्वल आदी आरोळी बघा. दुसऱ्याने आपल्या विरुद्ध तक्रार करण्यापूर्वी आपणच त्या विरुद्ध तक्रार करणे ही पण म्हण आपली झालेली आहे. साहेब याने चूक केली आहे, माझी तक्रार नोंदवा. बघा मी साहेबांकडे तुझी तक्रार करतो. हा त्याला म्हटला मी तुझी तक्रार करायला चाललोय. आता समजल्याच्या नंतर हा बाबा पहिलाच गेला आणि म्हटला साहेब याने चूक केली, माझी तक्रार नोंदवा. म्हणजे पहिलेच अस्वल आदी आरोळी करून आलाय हा. दुसऱ्याने आपल्या विरोधात तक्रार करण्यापूर्वी आपणच त्याच्या विरुद्ध जाऊन काय करणं गरजेचं आहे, तर तक्रार करून टाकली याने. ठीक आहे, चला पुढे. अहेर नारळाचा आणि गजर वाजंत्र्यांचा करणे थोडेसे पण गलबत्त्याच फारे. स्वागत भव्य सत्कार समारंभ आहे बघा. इथं आहेर फक्त नारळाचा. आता रिपीट झालेल्या म्हणी काय हरकत नाही, पण तुमची रिव्हिजन होणार आहे. इथं बघा नारळ, याला फक्त नारळ द्यायचं आहे, पण नारळ देण्यासाठी त्याने एवढे वाजंत्री सगळे बोलून घेतले. ओके, ह्या म्हणी आपल्या झाल्यात, पण परत एकदा आपण रिव्हिजन म्हणून आल्या तर हरकत नाही, करूया कंटिन्यू. करणे थोडेसे पण गलबत्त्याच फार. आंधळा मागतो एक डोळा पण देव देतो दोन डोळे. बघा आंधळा परमेश्वराकडे एकच डोळा मागतोय, मला एक डोळ्याची गरज आहे, मला एक डोळा द्या. पण परमेश्वराने देवा मला एक डोळा दे, घे तुला दोन डोळे देतो. म्हणजे बघा त्याला दोन डोळे दिले. म्हणजे तात्पर्य कमी अपेक्षा ठेवा, जीवनात अधिक मिळणार आहे. अपेक्षापेक्षा अधिक लाभ भेटला याला. त्याला एकच डोळा पाहिजे होता, पण परमेश्वर त्याच्यावर काय झाला, उदार झाला. म्हटलं एक डोळ्याने काय होते, चल जाऊ दे अजून एक डोळा घे, दोन डोळे घे. म्हणजेच आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे, असा त्या म्हणीचा अर्थ होतोय. आंधळ्या गायीत लंगडी गाय प्रधानच आहे इथं. हा म्हणच तशी, तुम्ही शहाणी वगैरे ऐकलं असेल, बरोबर आहे, ते पण आहे आपल्या बोलण्यामध्ये, पण तरी पण तो शब्द प्रधानच आहे. मी परत चेक केला होता. आंधळ्या गायींमध्ये लंगडी गाय कशी तर प्रधान आहे. अडाणी माणसात एखादा जरासा शहाणा मोठ्या पंडितासारखा वागतो. जरा नॉर्मलचा थोडासा हुशार असतो, तो स्वतःला डायरेक्ट पंडितच समजतो. म्हणजेच आंधळी बघा, आंधळी गाय अडाणी आणि लंगडी गाय शहाणी, याच्यामध्ये मोठ्या पंडित सारखे वागते इथं. आता माझा ऐका, माझा अनुभव मी सांगतो तोच बरोबर आहे. हा काहीतरी हे सगळे काय ना अडाणी बघा, हे एवढे बसले बिचारे अशिक्षित आहे, शिक्षण घेतलं नाही, शिक्षणाने मागास राहिले, घरच्या परिस्थितीमुळे नाही शिकता आलं. आता हा थोडासा शिकलेला होता, हा जास्त शहाणपणा करतोय. मग त्याच्यासाठी अडाणी माणसात एखादा जरासा शहाणा मोठा पंडित सारखा वागतोय. हा म्हणतो मी जे बोलेल ना तेच खरंय, तुम्हाला काही तुमचं ऐकणार नाही, तुम्हाला काही समजत नाही. म्हणून शिकलेला माणूस हा कधी पण श्रेष्ठ असतो. पण या अडाणी असल्यामुळं आता त्यांना याचं ऐकून घ्यावं लागतंय, असा त्याचा अर्थ होतो. आंधळ्या गायीत लंगडी गाय प्रधान. पुढे पुढं काय बघा, मस्त म्हणे. आंधळी पाण्याला गेली, आंधळी पाण्याला गेली, ही बाई आंधळी. ओके, घागर फोडून घरी आली. आता ही आंधळी होती, तिला काही गरज होती का पाण्याला जायची, काहीच गरज नव्हती, पण तरी पण पाण्याला गेली. गेली तर गेली ठीक आहे, पण नुकसान करून आली. तिने काय केलं, घागरच फोडून घरी आली. अडाणी माणसाला सांगितलेल्या कामाचा चुथाडा होणारच असतो, बरोबर ना. आता ही बाई आहे, तिला सांगणारे चुकीचे, कारण तिला माहित नव्हतं की घागर आपण डोक्यावर घ्यायचे, पण तिला दिसतच नाही ना. मग तिने साईडला खाली घेतली आणि तिचं काय झालं, नुकसान झालं. काय झालं, मला कुठे दिसतंय, मी तुला पाणी आणायला सांगितलं होतं ना, मी आणलं ना पाणी, पण घागरच फुटली. ती म्हणते मी पाणी आणलंय पण घागरच फुटली, मला कशाला सांगितलं. सांगणारे चुकीचे, सांगणारे काय तर चुकीचे. अडाणी माणसाला सांगितलेल्या कामाचा चुतडा होणार असतोच. पुढे आता विरुद्धार्थी. अधोमुखच्या विरुद्धार्थी उन्मुख. अध्ययन अध्यापन, अध्ययन अध्यापन. अनाथ सनाथ, अनाथ सनाथ. अनामिक परिचित, अनामिक परिचित. अनाहूत निमंत्रित, अनाहूत निमंत्रित. अनियंत्रित नियंत्रित. ओके, अधोमुखचा उन्मुख आहे. अनिर्वाय ऐच्छिक, अनुकूल प्रतिकूल. अनुराग राग, अनुरूप विजोड. अपराधी निरपराधी. बघा अनिर्वाय ऐच्छिक, अनुकूल प्रतिकूल, अनुराग राग, अनुरूप विजोड, अपराधी निरपराधी. अपरिहार्य परिहार्य. अपात्र पात्र. अपेक्षा उपेक्षा. अफाट विस्तार मर्यादित. आणि अब्रू बेअब्रू. इथं अब्रू आहे. हा चला परत एकदा. अपरिहार्य परिहार्य. अपात्र पात्र. अपेक्षा उपेक्षा. अफाट विस्तार मर्यादित. अब्रू बेअब्रू. त्यानंतर आता समानार्थी बघूया आपण. बघा अथिलपणा, अथिलपणा.
थोरपण भाग्य सामर्थ्य. काय तर थोरपण भाग्य सामर्थ्य. त्यानंतर अद बघा अर्धा निम्मा. अद्भुत बघा अपूर्व आश्चर्यकारक चमत्कारिक आणि विलक्षण. त्यानंतर अगाधवा म्हणजे विसंगत असंबंध भरमसाठ. अधपतन खाली पडणे नरकात जाणे. परत एकदा घेऊया आपण जेणेकरून तुमची रिव्हिजन होणं गरजेचं आहे. अथिलेपणा म्हणजे थोरपण भाग्य सामर्थ्य. अध म्हणजे अर्धा निम्मा. अद्भुत म्हणजे अपूर्व आश्चर्यकारक चमत्कारिक विलक्षण. अघातवा म्हणजे विसंगत असंबंध. त्यानंतर भरमसाठ. अध विसर्ग पतन म्हणजे खाली पडणे नरकात जाणे. अधम शब्दाचा समानार्थी नीच हलका शूद्र क्षुल्लक दृष्ट अधर्मी. अध अधमर्ण म्हणजे कर्जदार ऋणी देणेदार. अंधातरी म्हणजे हवेत अंतराळात निराधार निरालंब त्रिशंकू आणि स्थिती. त्यानंतर आदाशी म्हणजे हावरा लोभी खादाड आपापलेला बुभूषित हलकट आणि अधोडे. त्यानंतर अधिकार म्हणजे बघा सत्ता स्थान जबाबदारीची जागा प्रभुत्व हक्क अंमल ताबा हुकमत आधिपत्य स्वामित्व प्रभुसत्ता आणि प्रभुता. अधिकार म्हणजे काय तर सत्ता स्थान जबाबदारीची जागा प्रभुत्व हक्क अंमल ताबा हुकमत आधिपत्य स्वामित्व प्रभुसत्ता प्रभुता. त्यानंतर बघा अधिपती शब्दाचे समानार्थी स्वामी धनी मालक अधीश राजा. अधिष्ठान शब्दाचा अर्थ वास निवास वास्तव. अधिक्षेप शब्दाचा समानार्थी निंदा दूषण हेटाळणी. अधीर शब्दाचा समानार्थी उतावीळ चंचल अस्थिर. त्याच्यानंतर अनर्गल. त्यानंतर स्वच्छंदी. अधू शब्दाचा व्यंग असलेला कुरूप पंगू ऐबदार आणि अपंग अधू शब्दाचा. ठीक आहे. अशा प्रकारे आज आपले 10 वाक्यप्रचार 10 म्हणी 10 समानार्थी 10 विरुद्धार्थी लेक्चर झाले. दिवस 4था आहे. ज्या विद्यार्थ्यांना बॅच घ्यायची त्यांनी ऍप डाउनलोड करून ठेवा. आतापासून 1 तारखेला बॅच येणार आहे आपली. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. या व्हॉट्सअप नंबरला हा मेसेज केला तर मी तुम्हाला ऍपची लिंक देणार आहे किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील ऍपची लिंक देणार आहे. आतापासून ऍप डाउनलोड करा. 1 तारखेला आपली बॅच येणार आहे. 1 सप्टेंबरला असणार आहे. 3000 प्लस आपलं व्होकॅबचं टार्गेट आहे ते आपण पूर्ण करणार. ठीक आहे. चला आजचं लेक्चर इथंच थांबवते. लवकरच आपण नवीन लेक्चर सोबत भेटूया. नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.